काय म्हणतील. सकाळची वेळ होती. गावातले वातावरण शांत होते. पण एका घरात मात्र विचारांच्या वावरती सापडलेली होती अंजली. गावातली हुशार, स्वाभिमानी आणि थोडीशी हट्टी मुलगी. ती नुकतीच 12वी उत्तीर्ण झाली होती आणि तिचं स्वप्न होतं मोठ्या शहरात जाऊन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं. पण अडचण होती घरचं वातावरण आणि जग काय म्हणेल. पोरीला शहरात एकटीला पाठवायचं, लोक काय म्हणतील. तिच्या आईच्या बोलण्याने अंजलीला चेहरा उतरला. वडीलही म्हणाले, आपलं गाव, आपली मर्यादा, गावातच कॉलेज आहे, इथंच शिक, नको ते नवीन हट्ट. अंजलीचं मन भरून आलं. तिला माहीत होतं की आई वडील तिच्या भल्यासाठी बोलत आहे, पण ती हेही जाणून घेतली की त्यांच्या निर्णयावर लोक काय म्हणतील याचा प्रभाव आहे. त्या रात्री अंजलीने आपल्या वहीत लिहिलं, माझं आयुष्य मी ठरवणार, लोकांचं काय, त्यांना तर सवय आहे बोलायची. तिने तिच्या शिक्षकाशी बोलले. त्यांनी तिच्या पालकांना समजावलं, अंजलीसारख्या मुलींना पंख द्यायचे असतात, पायात बेड्या नाही. गावात कुजबूज सुरू झाली. अहो, त्या शेठजीची मुलगी ना शहरात जाते म्हणे एकटी. काय काळ आलाय बघा. मुलगी पाय मोकळे करतायत. पण अंजली ठाम होती. तिने शिष्यवृत्ती मिळवली, प्रवेश घेतला आणि एका रविवारच्या दिवशी घरातून स्टेशनकडे निघाली. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण अभिमानही होता. 4 वर्षांनी अंजली गावात परतली. इंजिनियर होऊन गावातल्या शाळेला भेट दिली, मुलींना प्रोत्साहन दिले. तेच लोक जे पूर्वी कुजबुजत होते आता म्हणत होते, आपल्या गावची मुलगी आहे, किती मोठी झाली बघा. आईने हलकसं हसत विचारलं, आता सांग जग काय म्हणतं. अंजली म्हणाली, जग काय म्हणेल याचे टेन्शन घेणे थांबवलं तेव्हा जग कौतुक करायला लागलं. आपल्या निर्णयावर जग काय म्हणेल या विचाराचा प्रभाव पडू न द्या. जगाचं काम बोलणं आहे, आपलं काम चालत राहणे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.